नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अनिता आपल्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर यंदा 2026 या वर्षामध्ये श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होते आहे व 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण मास संपतो आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. त्यात पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आलेला आहे. त्यानंतर दुसरा 24 ऑगस्ट आणि तिसरा 31 ऑगस्ट व चौथा सोमवार हा 7 सप्टेंबरला आलेला आहे. असे एकूण 4 सोमवार या वर्षीच्या श्रावण मासामध्ये आलेले आहेत. तर यात प्रत्येक सोमवारी भगवान शिवावर जी शिवामूठ वाहिली जाते त्या प्रत्येक मुठीचे महत्त्व हे वेगवेगळे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवपूजन करताना शिवामूठ कोणी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, कशी अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते, ते अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते, अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर 2026मध्ये पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट अगोदर सांगितल्याप्रमाणे, तिसरा 31 ऑगस्टला व चौथा 7 सप्टेंबर असे एकूण 4 श्रावणी सोमवार या श्रावण मासामध्ये आलेले आहेत. तर प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचे महत्त्व हे वेगवेगळे आहे. तर बघा, पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी गहू अशी ही 4 प्रकारची धान्य आपण शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. तर बघा, पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. बघा, व्हिडिओमध्ये मी अगोदर दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला अग्नीला साक्षी मानून पूजेला सुरुवात करायची आहे. तर बघा, मी सुपारीच्या स्वरूपामध्ये इथे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे व गणपती बाप्पाला पंचोपचारे अभिषेक करून घेतलेला आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने देखील अभिषेक करून घ्यायचा आहे व गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य पूजेला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आपल्याला शिवलिंग लागणार आहे. तर बघा, इथे मी एक शिवलिंग घेतलेलं आहे आणि त्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने देखील आपण अभिषेक करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. कारण शिवाला अभिषेक खूप प्रिय आहे. जल अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा गोष्टी शिवाला खूप प्रिय आहेत. श्रावण महिना हा भगवान महादेवांचा अतिशय पवित्र महिना आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी आपण भगवान महादेवांची अत्यंत श्रद्धेने व मनोभावे पूजा करत असतो. महादेवांना जल आणि अभिषेक या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवामूठ अर्पण करावी. जर शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन शिवाची मनोभावे पूजा करावी. तर बघा, इथे आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला अगदी मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, आता मी इथे अभिषेक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यासाठी थोड्याशा मी अक्षता ताम्हणामध्ये टाकून घेतलेले आहेत व आता मी इथे शिवाची षोडशोपचारे पूजा करत आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला चंदन व केशर मिश्रित इथे टिळा लावून घ्यायचा आहे. जर आपल्याकडे भस्म असेल तर आपण भस्म देखील लावून घ्यायचं आहे. कारण महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे. तर शिवपिंडीवर हळदी कुंकू कधीही वाहिलं जात नाही. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर भस्म लावून घेतल्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. वस्त्रमाळ ही एकदम पांढरी शुभ्र अशा रंगाची घ्यायची आहे. त्यावर हळद कुंकू लावलेलं नसावं. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे पूजा करून घेते आहे. आपल्याकडे घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर आपण मातीच्या साह्याने देखील पार्थिव शिवलिंग तयार करू शकतो व त्यावर शिवामूठ अर्पण करू शकतो. पण जर आपण मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करणार असू
तर मंदिरामध्ये जाऊन शिवाची आपण सगळ्यात अगोदर षोडशोपचारे पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व नंतरच शिवाची पूजा करावी. आणि जर घरीच तुम्ही शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करणार असाल तर घरी शिवलिंगाची पूजा करावी, अभिषेक करावा. त्यानंतर भस्म, चंदन, पांढरी फुले, गंध, अक्षता, बेलपत्र अर्पण करावे व शिवलिंगाची पूजा करावी. तर बघा इथे मी बेलपत्र अर्पण करून घेते आहे. तर बेलपत्र वाहताना नेहमी देठाचा जो भाग असतो तो तोडूनच आपण त्यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करायचे असते. बेलपत्र वाहताना ते नेहमी पालथे व्हावे. बेलपत्र कधीही सुलटे वाहिले जात नाही. तर बघा अशा पद्धतीने बेलपत्राची छोटीशी माहिती देखील मी तुमच्यासोबत शेअर केली. बेलपत्र वाहताना ते आपण 11, 21, 108 या प्रमाणात किंवा आपल्याला जेवढ्या प्रमाणात उपलब्ध असेल त्या प्रमाणात वाहू शकतो. तर बघा आता इथे शिवामूठ आपण अर्पण करणार आहोत. तर शिवामूठ अर्पण करण्याच्या 2 ते 3 पद्धती आहेत. तर मी तुम्हाला पहिली पद्धती ते दाखवते आहे. तर बघा काही जण काय करतात तर अशा पद्धतीने तांदूळ ओले करून शिवाला शिवामूठ अर्पण करतात. तर ही शिवामूठ आपण 1 वेळा किंवा 3 वेळा देखील अर्पण करू शकतो. कारण शक्यतो 3 वेळा शिवामूठ अर्पण केली जाते, कारण शिवाला 3 ही संख्या अतिशय प्रिय आहे. तर बघा अशा पद्धतीने तांदूळ ओले करून शिवामूठ वाहण्याची पहिली पद्धत. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण हातामध्ये मूठ भरून तांदूळ घ्यायचे व दुसऱ्या हाताने त्यावर पाणी हळूवार सोडत त्यावर शिवलिंगावर तांदूळ अर्पण करायचे. अशी ही दुसरी पद्धत आहे. ही दुसरी पद्धत अतिशय प्रचलित आहे बघा. तर आपल्याला 1 वेळा न वाहता 3 वेळा शिवाला शिवामूठ अर्पण करायची आहे. आपण जेव्हा शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा मूठ ही उभी धरावी व मुठीवर हळूवार पाणी सोडत धान्य वाहावं व शिवामूठ वाहताना शिवामुठीचा एक मंत्र म्हणावा. तो असा: शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे म्हणून शिवामूठ अर्पण करावी. त्यानंतर धूप दीप दाखवावा व दूध साखरेचा नैवेद्य देखील आपण शिवलिंगाला अर्पण करावा. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा करावी व शिवाला मनोभावे नमस्कार करावा व आपली इच्छा सांगावी. त्या शिवामुठीचे व्रत हे लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत वाहून केले जाते. श्रावणातील 4 सोमवारी 4 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. तर शिवामूठ ही स्त्री पुरुष अविवाहित मुले मुली कोणीही वाहू शकतं. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी गहू वाहायचे आहेत. काही अडचण असेल तर त्या दिवशी शिवामूठ वाहू नये, पण उपवास करावा. तर शिवामूठ ही आपण वेगवेगळ्या संकल्पासाठी शिवाची पूजा करून सुद्धा वाहू शकतो. म्हणजे घरातील सुख शांतीसाठी, तसेच विवाहातील अडथळे, संतती प्राप्तीसाठी अशा प्रकारचे संकल्प करून आपण शिवामूठ वाहू शकतो. सौभाग्यवती स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून देखील शिवामूठ अर्पण करतात. श्रावण महिन्यामध्ये जे काही सोमवार असतील त्या दिवशी उपवास करावा व शिवाचे पूजन करावे. तसेच आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या शीघ्र पूर्ण व्हावे यासाठी शिवाची मनोभावे व श्रद्धेने पूजा करावी. कारण शिवाचा अर्थात कल्याणकारी, कल्याण करणारा आहे. त्यानंतर आपण जी शिवामूठ वाहिली आहे ते धान्य दुसऱ्या दिवशी गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालावे व त्यातील काही धान्य सुकवून त्यात अजून धान्य टाकून ते दान करावे. तर अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.